जगभरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्याचे कळत न कळत परिणाम हे आपल्या देशावरती आणि किंबहुना आपल्यापर्यंत त्याचे जाणवत असतात. कधी ते प्रत्यक्ष असतात, कधी ते अप्रत्यक्ष असतात. परंतु असल्या प्रत्येक घडामोडींवरती टीव्ही नेक्स्ट मराठी हे लक्ष ठेवून असतं. असाच एक विषय आज तुमच्या समोर आपण घेऊन आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये एक राजकीय विश्लेषक ब्रुक्स म्हणून आहेत, त्याने असं म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा विकनेस किंवा त्यांचा अशक्तपणा हा त्यांच्यात स्ट्रॉंगपणा जो आहे त्याच्यामध्ये आहे. आणि त्याने त्यांचं वर्णन असं केलं होतं की ज्या गोष्टी त्यांनी स्ट्रॉंगपणे मागतात किंवा स्ट्रॉंगपणे त्या गोष्टीनं अप्रोच होतात त्याच गोष्टी त्यांचा बऱ्याचदा अशक्तपणा ठरतो. तर डोनाल्ड ट्रम्पच्या या व्यक्तिमत्वाच्या या गोष्टी आठवण्याचं कारण असं, डोनाल्ड ट्रम्पची एक भूमिका असं म्हटलं जातं की कॅनडामध्ये ज्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या त्याच्यावरती एक परिणामकारक करणारी ठरली. फक्त डोनाल्ड ट्रम्पच नाही तर या निवडणुकीमध्ये असे कोणते विषय राहिलेत, काय फॅक्टर्स राहिलेत की ज्याचा परिणाम या कॅनडाच्या निवडणुकीवरती राहिला. कॅनडाची निवडणूक पार पडली, पण त्याच्यानंतर भारत आणि कॅनडाचे जे काही दिवसांपूर्वी संबंध बिघडलेले होते ते पुन्हा सुरळीत होतील का, अशा अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत. आणि या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पवार सर. सर सलाम. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्हा सर्वसामान्यांना पहिल्यांदा ज्या पद्धतीची कॅनडामध्ये इलेक्शन चालते, ही इलेक्शन कशा पद्धतीने चालते, आपल्या इलेक्शन मध्ये आणि त्या इलेक्शन मध्ये काय फरक? कॅनडाच्या निवडणुकीच्या पद्धतीपेक्षा तिथं एकूण 343 सदस्य संसदेचे निवडले जातात आणि त्यातला 172 हा काय म्हणता येईल बहुमताचा मार्ग आहे. 172 जागा जिंकेल तो मग तिथं राज्य करतो. आणि आत्ता जी निवडणूक झाली त्याच्याकडं भारताचं लक्ष असण्याचं 2 कारणासाठी निवडणूक महत्वाची आहे. प्रत्येक देशाच्या निवडणुकीच्या काही प्रक्रियेत इकडे तिकडे असू शकतं, आपण त्याच्या खूप खोलात जाण्यापेक्षा आपल्या दृष्टीनं एक त्यातला महत्वाचा भाग आहे की भारताचे कॅनडाशी ताणलेले संबंध, म्हणजे त्यांच्या राजदूतांना बोलवून घेणं आणि एकमेकाच्या विरोधात काही टोकाची विधानं करणं, इथंपर्यंत सगळं गेलं होतं. त्यानंतर झालेली निवडणूक, त्यामुळे त्याचा भारताशी असलेल्या संबंधांवर काय परिणाम होईल हा एक भाग. आणि दुसरं, जगाच्या पातळीवर ज्या काही उलटापालटी चालू आहेत, ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते ज्या भूमिका घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर कॅनडाची निवडणूक जगाला काय सांगते, असे 2 मुद्दे आहेत की ज्याच्यावर जगभरात कुतूहल आहे, चर्चा आहे आणि स्वाभाविकपणे त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. या निवडणुकीमध्ये मार्क कार्नी यांची लिबरल पार्टी ती विजयी होताना दिसते. 168 जागा ती जिंकतील असं दिसत आहेत. बहुमतासाठी 4 जागा कमी पडतील. आणि मागच्या सलग चौथ्यांदा आता हा पक्ष सत्तेवर येतोय आणि मागच्या 3 निवडणुकांपेक्षा यावेळेचं त्यांचं यश जास्त आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे तर निवडणुकीच्या आधी काही काळ जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान होते आणि जस्टिन ट्रुडो त्यांचे वडीलही कॅनडाचे पंतप्रधान होते. तर ट्रुडो यांच्या काळामध्ये हळूहळू करत लिबरल पार्टीची लोकप्रियता घसरत गेली होती. अनेक इंटरनल प्रश्न तयार झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ट्रुडोंच्या भूमिकात काही इश्यू तयार झाले होते. भारताशी संबंध त्यांनी अक्षरशः बालिशपणामुळे आणले होते. ट्रुडोंचा बालिशपणाच त्यात प्रामुख्यानं कारणीभूत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची लोकप्रियता आणि एकूण लिबरल पार्टी निवडून पुन्हा येणारच नाही अशा प्रकारचं वातावरण होतं. पाश्चात्य देशामध्ये निवडणुकांच्या आधी ज्या प्रकारचे सर्वेक्षण होतात त्याच्यामध्ये साधारण अंदाज येतो कुठल्या दिशेनं जनमत चाललंय. अगदीच ऑफ द मार्क फारसं कधी जात नाही. तर जवळजवळ 25 पॉईंटनं हा पक्ष, लिबरल पक्ष, हा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या मागं होता. हे कॉन्झर्वेटिव्ह पक्ष निवडून येणे जवळजवळ निश्चित असं दिसत होतं. अशा वेळेला 2 घटना झाल्या. एक, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि जस्टिन ट्रुडोंना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा दिला आणि तिथं हे नवे मार्क कार्नी हे आता जे पंतप्रधान पुन्हा होणार आहेत ते पंतप्रधान झाले काही काळासाठी आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली लिबरल पार्टीनं निवडणूक लढवली. याचे परिणाम काय झाले तर डोनाल्ड ट्रम्पनी आल्याबरोबर ज्या काही भूमिका घेतल्या त्यातल्या टेरिफवर खूप गाजते आणि सगळ्या जगावर टेरिफ लावले वेगळे, त्यात पुन्हा 90 दिवसाची स्थगित दिली आपल्याला माहिती आहे. त्यातला त्यांनी ओपनिंग केलं त्यांच्या सगळ्या ॲग्रेसिव्ह धोरणांचं ते 2 देशांविरोधात. एक मेक्सिको आणि एक कॅनडा, हे दोन्ही अमेरिकेचे शेजारी देश आहेत. हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्यांची निर्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहे. सगळ्याच बाबतीत ते अमेरिकेवर अवलंबून असलेले देश आहेत. तर फेंटालाईन नावाचा जो ड्रग आहे,
अंमली पदार्थ आहे म्हणा, तर त्याच्या तस्करीचं निमित्त करून त्यांनी या दोन्ही देशांना धमक्या द्यायला सुरुवात केली थोडक्यात असं म्हणता येईल ट्रम्पने. आणि मग त्यांना काही ॲक्शन घ्यायला लावल्या, त्यांच्यावर टेप लादली वगैरे वगैरे. तर त्याच्यात मेक्सिकोनं काही प्रमाणात निगोशिएशनला सुरुवात केली, पण कॅनडा मात्र थांबायला की त्यांनी पेंटालाईनचा मुद्दा हाताळला की जास्त संरक्षण दलं पाठवली सीमेवर वगैरे वगैरे. पण अमेरिकेच्या टेरिफला त्यांनी जशाच तसं उत्तर द्यायची अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि जो देश लिबरल पार्टीकडून कॉन्झर्वेटिव्ह पार्टीकडे जाण्याची शक्यता दिसत होती, त्या देशामध्ये अचानक राष्ट्रवादाचा वाय व्हायला सुरुवात झाली की अमेरिकेसारखा मोठा देश, ताकदवान देश आपल्याला कसाही वागवतो आणि आपण ते निमूटपणे सहन करायचं का, असा एक प्रश्न तयार झाला. आणि त्याचा पुरेपूर फायदा या लिबरल पक्षाने घेतला. कॉन्झर्वेटिव्ह पक्षानं ट्रम्प यांच्याशी आपण जुळवून घेऊया अशा प्रकारची साधारण सॉफ्ट लाईन घेतली होती, हार्ड लाईन नव्हती. लिबरल पार्टीची हार्ड लाईन होती. आणि ट्रम्प असं म्हणत होते की कॅनडा हे अमेरिकेचं 51वं राज्य व्हावं. अमेरिका 50 राज्यांचा संघ आहे, त्याच्यामध्ये कॅनडाचा समावेश व्हावा आणि कॅनडा थोडक्यात अमेरिकेमध्ये सामील का असं त्यांचं म्हणणं होतं. ते जस्टिन ट्रुडोना म्हणाले होते की जे अमेरिकेत असं म्हटलं गेलं की 51वे गव्हर्नर किंवा कॅनडाचे गव्हर्नर हे अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याचा गव्हर्नर असतो. तर एका सार्वभौम देशाला अशा पद्धतीनं एका हाताने ह्युमिलेट करायला गेला. आणि ट्रम्पना असं वाटत होते की तिथं किंवा ट्रम्पच्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटत असेल त्यांच्या सल्लागारांना की कॅनडामध्ये लिबरल पार्टीची लोकप्रियता खूप घटलेली आहे, तर कॉन्झर्वेटिव्ह पार्टी निवडून येईल आणि मग अमेरिकेचे जे काही उद्देश आहेत ते सफल करून घेता येतील, अमेरिकेचं एका हातानं सबऑर्डिनेशन कॅनडा करेल अशा प्रकारची भूमिका अमेरिकेच्या सत्ता वर्तुळात दिसत होती. कॉन्झर्वेटिव्ह पक्ष सॉफ्टली त्या बाजूनं जाताना दिसत होता, पण लिबरल पार्टीनं त्याला विरोध केला. आणि संपूर्ण प्रचारामध्ये या मार्क कार्नी जो काही मुद्दा केला तो अमेरिकेच्या या प्रकारच्या दादागिरीला आम्ही विरोध करणार आहोत. अमेरिका आमचा काय जुना मित्र आहे, पिढ्यानपिढ्याचा मित्र आहे, इतके उत्तम संबंध आहेत, असं असताना अमेरिका असं वागतोय तर आम्ही ते होऊ देणार नाही. हे निवडणुकीनंतरचं त्यांचं जे स्पीच आहे त्यामध्ये पण ते पुन्हा पुन्हा म्हणतायत की आम्ही अमेरिकेला त्यांना जे हवं आहे ते होऊ देणार नाही, असं तो ठामपणे हा नेता म्हणायला लागला. त्यामुळे लोक त्यांच्या बाजूने जमा झाले आणि म्हणजे ज्या विजयाची अपेक्षा केली नव्हती तो विजय आता त्यांना मिळाला. हा एक भाग आहे अमेरिका कॅनडा संबंधाचा. त्याला जोडून काही गोष्टी आहेत, म्हणजे जोडून गोष्टी असल्या म्हणजे काय तर युरोपमध्ये सगळीकडं एक उजवळ वळण येते असं आपण म्हणतो की म्हणजे उजवीकडे झुकले कॉन्झर्वेटिव्ह स्वरूपाचे विचार असणारे नेते, थोडं काय म्हणता येईल की वांशिक विचारसरणीकडे झुकलेले नेते, अशा प्रकारच्या नेत्यांचा उदय होत असताना कॅनडामध्ये मात्र हा जो काय म्हणता येईल थोडा लिबरल उदारमतवादी, काही प्रमाणात डावीकडे पण झुकला म्हणता येईल, असा पक्ष चौथ्यांदा निवडून आला. हे याचं लोक स्वागत करत आहेत. आता याच्यात काय आहे, याच्यात एक धोका पण आहे की हे कॅनडा या देशापुरता मर्यादित निकाल आहे. हा सगळ्या युरोपवर प्रभाव टाकेल का याची शक्यता कमी आहे, कारण कॅनडातला हा निकाल कॅनडाला ज्या प्रकारे अमेरिकेनं चॅलेंज केलं, विशेषतः ट्रम्पने चॅलेंज केलं, त्याच्यावरची एक प्रतिक्रिया म्हणून आहे. याचा अर्थ कॅनडातले प्रश्न संपलेत का, तर ते नाही. जर ट्रम्प अध्यक्ष झाले नसते तर लिबरल पार्टी निवडून आली असती का याविषयी शंका आहे. कारण कॉन्झर्वेटिव्ह पार्टी निवडून येणारे जवळजवळ दिसत होतं. त्यांनी म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची महागाई, एकूण वाढलेला खर्च याच्यावर कॅम्पेन केलं होतं आणि ते कॅम्पेन चांगलं चाललं होतं. ते मुद्दे आहेत, ते मुद्दे गेलेले नाही आहेत. प्रश्न असा आहे की त्या मुद्द्यावर मात करणारा एक राष्ट्रवादाचा तडका या निवडणुकीत आला. आणि राष्ट्रवाद हे प्रकरणच असं आहे की ते भावनेत वर वाहत जातं. त्यांना लिबरल पार्टी जिंकली असं आपल्याला दिसते. आता याचा दुसरा जो भाग आहे की भारत आणि कॅनडाचे संबंध. तर भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये लिबरल पार्टीचंच जस्टिन ट्रुडो यांचं सरकार असताना हे संबंध अत्यंत निचांकी पातळीवर आले. तिथला हरदीप सिंग निज्जर नावाचा जो खलिस्तानवादी नेता आहे, तर त्या नेत्याची हत्या झाली आणि त्याचा मृत्यू झाला म्हणा. आणि त्याची हत्या करण्यामध्ये भारतीय एजन्सीचा हात आहे असं जस्टिन ट्रुडोने आरोप केला. आता त्याला उत्तर दिलं, त्याला विरोध केला वगैरे वगैरे. अशा प्रकारे असेसिनेशन करणं ही काही भारताची स्ट्रॅटेजी आत्तापर्यंतची तरी नाही आहे. पण खलिस्तानवादी इलेमेंट हा कॅनडामध्ये आहे आणि ती भारतासाठी कायमची डोकेदुखी आहे. हे भारताचे जवळपास 25 लाख लोक कॅनडामध्ये आहेत, म्हणजे कॅनडाचे नागरिक झाले आणि त्याच्याशिवाय येणारे पण जवळपास
15-1 लाख कॅनडामध्ये आहेत. एकूण कॅनडाच्या लोकसंख्येमध्ये साधारण 3% लोकसंख्या भारतीयांची आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शीख समुदाय आहे. पंजाबातून गेलेले लोक मोठ्या प्रमाणात ते उद्योग व्यवसायात आहेत, सर्व्हिसमध्ये आहेत, छोट्या व्यवसायांमध्ये आहेत. कॅनडामध्ये शीख मोठ्या प्रमाणावर आहेत. तर या शीखांमधला एक रॅडिकल एलिमेंट कॅनडामध्ये स्थिर झालेला आहे बरोबर. आणि तो कॅनडामधून खलिस्तानची चळवळ चालवायचा प्रयत्न करतो. भारतामध्ये खलिस्तान चळवळीचा एक पीक 80च्या दशकामध्ये आला होता इंदिरा गांधींच्या पंतप्रधान असल्याच्या काळामध्ये. आणि मग तो दहशतवाद टोकाला गेला. भारतानं लष्करी कारवाई केली, तो दहशतवाद मोडला. त्यानंतर भारतातून खलिस्तानवाद हा जवळजवळ संपला. म्हणजे भारतात खलिस्तानवादी चळवळ नाही आहे, पण ती काही प्रमाणात त्याला सहानुभूतीदार इंग्लंडमध्ये आणि मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये आहेत. तर हे निज्जर वगैरे हे जे लोक आहेत हे कॅनडातून खलिस्तानवादी मुवमेंटला बळ देणारे लोक आहेत. आणि भारताचं कायमचं दुःख नाही. भारताची स्वाभाविक अपेक्षा आहे की कॅनडा आपला मित्र आहे, कॅनडाचे व्यापारी संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत. अशा वेळेला त्यांनी भारताच्या संवेदनशीलता समजून घ्याव्यात आणि भारतात फुटीरतावाद पोचणारे जे कोण लोक आहेत, मग ते कॅनडात असो किंवा भारतात असो, त्यांना कॅनडानं पाठिंबा देऊ नये अशी आपली भूमिका आहे. त्या भूमिकेत चुकीचं काय नाही. जस्टिन ट्रुडो त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावत होते. त्यांना असं वाटत, त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा देश हा लिबरल डेमोक्रेसी आहे, इथं लोकांची वेगवेगळी मतं असणार, ते सगळ्या लोकांना व्यक्त व्हायला आमच्या इथं मुभा आहे, आम्ही काही त्याच्यावर बंदी घालू शकत नाही. मुद्दा लिबरल असणं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असणं ही गोष्ट वेगळी, आणि एखाद्या देशामध्ये फूट पाडायला च्या कारवायांना परवानगी देणं ही गोष्ट वेगळी आहे. ही भारताची चिंता आहे, ती त्यांना समजून घेता आली नाही. आणि त्याच्यातून भारताने कॅनडाचे संबंध अतिशय खालच्या पातळीवर गेले होते, गोठल्यासारखी अवस्था झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा पुन्हा तोच पक्ष निवडून आलाय. पण आता आशा वाटण्याचं कारण काय भारताला, तर हा जो नवा म्हणजे तोच पंतप्रधान पुन्हा झाले, पण काय नाही. हे पंतप्रधान मात्र यांची भाषा वेगळी आहे. ते म्हणतात भूतकाळात झालं ते आपण थोडंसं बाजूला ठेवूया आणि भारत हा आमचा मित्र आहे, आपल्याला पुढं कशी वाटचाल करायची याच्यावर आपण प्रयत्न करूया. याच्यामुळं खलिस्तानवादी इलिमेंट सगळे संपतील अशातला भाग नाही आहे. पण सरकारचं धोरण म्हणून त्यांना जर बळ द्यायचं नाही असं ठरलं तर निश्चितपणे त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतं. आणि आत्ता भारतासाठी ते हवं आहे. कारण टेरी पोळ्यानंतर कॅनडाला अमेरिकेशिवायचे मित्र हवे आहेत. कॅनडा त्यासाठी युरोपियन युनियनकडे बघतो, युरोपियन देशांकडे बघतोय, युरोपियन देशांशी व्यापार वाढवायचा प्रयत्न करतोय. तसंच भारतासारखा इतका मोठा देश, इतकी मोठी लोकसंख्या, तर इथं कदाचित कॅनडाला संधी असू शकते. आणि आपल्याला पण कॅनडा हा एक श्रीमंत देश आहे, म्हणजे जगातल्या श्रीमंत देशामधला तो एक देश आहे, नाटो सदस्य असलेला देश आहे. त्यामुळं अशा देशामध्ये आपल्यालाही काही व्यापाराच्या संधी असू शकतात. त्या अर्थानं हा खलिस्तानवाद्यांना पाठिंबा देण्याचा मुद्दा जर कॅनडानं बाजूला ठेवला आणि जर हे दोन देश एकत्र आले, या नव्या निकालाचं म्हणजे निवडणुकीच्या निकालाचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं आणि नव्या पंतप्रधानांसोबत भारत संबंध वाढवायला इच्छुक आहे असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्या आशयाचं आपलं मत व्यक्त केलंय. त्यामुळे एकूणच भारतासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे. भारतासाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट झाली आहे. तिथं मनदीप सिंग नावाचा एक शीख नेता आहे, त्याच्या नेतृत्वाखालचा नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी NDP नावाची पार्टी आहे. या पार्टीच्या पाठिंब्यावर जस्टिन ट्रुडोचं सरकार टिकलं होतं. आणि यात त्या मनदीप सिंग हा पुन्हा भारताच्या विरोधात बोलणारा खलिस्तानवादाकडे झुकला असा नेता आहे. त्याचा स्वतःचा सुद्धा तिथं पराभव झाला, तो 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला. आणि या पक्षाला 10 सुद्धा जागा मिळणार नाहीत, 8 ते 9 जागा मिळतील अशी शक्यता आहे. मागच्या संसदेमध्ये त्यांना 24 जागा होत्या, त्याच्या आधी 23 जागा होत्या, आणि एका निवडणुकीत त्यांना 103 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे कॅनडात बहुमत मिळणं हे कठीण आहे. अशा प्रकारच्या एका अवस्थेला कॅनडातलं राजकारण आलं होतं. आघाड्याच कराव्या लागतील. मागचं सरकार पण आघाडीचं होतं, छोट्या पक्षांची मदत घेऊन लिबरल पार्टीचं सरकार होतं. आता सुद्धा बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे, पण बहुमतापासून 3-4 जागा, 5-6 जागा कमी पडतील. त्यामुळं खूप जागा कमी पडणार नाहीत. त्यामुळं अशा प्रकारे जे दबाव टाकणारे पक्ष आहेत त्यांच्या नादाला लागायचं काही लिबरल पार्टीला कारण नाही. या एलिमेंटना बाजूला ठेवून सुद्धा त्यांची सत्ता होऊ शकते. त्यामुळे आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट काय घडली तर हे जे टोकाचे एलिमेंट आहेत, भारताच्या विरोधात भूमिका घेणारे, ते सत्तेपासून बाजूला येईल आणि त्यांची कॅनडामधला त्यांचा से कमी झाला आहे, त्यांचा आवाज कमी झाला आहे. त्या मनदीप सिंगनं पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा पण दिला आहे. त्यामुळे तिथं नवीन नेतृत्व येईल. ते भारतासंदर्भात कसं वागेल माहिती नाही, पण एकूणच कॅनडातली निवडणूक ही भारतासाठी एक चांगला संदेश देणार आहे असं म्हणता येईल. आता हे संबंध आणखी पुढे कसे न्यायचे, वेगवेगळ्या गोष्टी येतील. संपूर्ण खलिस्तानवादी एलिमेंट जो आहे तो पूर्णपणे बाजूला टाकता येईल का, म्हणजे हे सगळं बघावं लागेल. पण ट्रुडोंच्या काळात ज्या प्रकारे
आपले संबंध गोठले होते, त्यातून आता आपण पुढे निघालो आहोत, एवढं हा निकाल निश्चितपणे सांगतोय. सर, या निकालानंतर मग आता डोनाल्ड ट्रम्प हे नरमाईची भूमिका घेणार की पुन्हा एकदा ते आक्रमक रीतीनं पुन्हा एकदा आपलाच तो रेटा चालवतील असं वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत दोन परस्पर विरोधी मतं सांगितली जातात. एक, ते जे काही बोलतात ते केल्याशिवाय राहत नाहीत. दुसरी गोष्ट, ते खूप मोठं बोलतात आणि त्याच्यापेक्षा खालच्या कुठल्यावरती ते सेटल होतात. म्हणजे आता टेरिफचा त्यांनी एकदम जगाला धक्का दिल्यानंतर 90 दिवस थांबवला आणि आता एकेका देशाची वाटाघाटी चालू आहेत. चीनला 145% टेरिफ लावला आणि मग मधूनच त्यांनी काय म्हणता येईल की ट्रायल बलून सोडायला सुरुवात केली अमेरिकेतल्या त्यांच्या सहकार्याने, आम्ही चीनबरोबर वाटाघाटीला तयार आहोत. त्यामुळे त्यांचा मोटिव्ह काय आहे हे कळणं थोडं कठीण असतं. कॅनडाच्या बाबतीत सुद्धा कदाचित तसं असू शकतं की कॅनडाच आम्ही ताब्यात घेऊ असं म्हणण्यापासून मग कॅनडा आमच्या मनाप्रमाणे चालावा. खरं तर अमेरिकेशी कॅनडा इतका जोडलेला आहे की तो अमेरिकेच्या कुठल्याही स्ट्रॅटेजिक बाबतीत अमेरिकेचं जी काही भूमिका आहे त्याच्यापेक्षा कॅनडानं वेगळी भूमिका कधी घेतलेली नाही आहे. अमेरिकेसोबतच तो कायम आहे. त्याच्यापेक्षा आणि ट्रम्पना आणखी काय पाहिजे काही कळत नाही. त्यामुळं ते कसं वागतील हे बघावं लागेल. पण आता देश अशा भूमिकेच्या मागे आहे की ट्रम्प यांच्या दादागिरीसमोर झुकायचं नाही. राष्ट्रवाद तुम्ही ज्याचा उल्लेख केला. राष्ट्रवाद, तर त्या राष्ट्रवादाच्या बाजूने देशानं कॅनडानं भूमिका घेतली आहे. त्यामुळं आता पंतप्रधानांना पण तिथल्या निश्चितपणे असा एक आत्मविश्वास आला असेल की आता ट्रम्प यांच्यासमोर झुकायचं काही कारण नाही. त्यामुळं ते आता ताकदीनं प्रतिसाद देतील. युरोपियन समुदायातले लोक या सगळ्याचं स्वागत करत आहेत, त्यामुळे ते त्यांना मदत करतील. आणि कदाचित ट्रम्प तेवढ्या आक्रमकपणे, म्हणजे कॅनडाला आमचा 51वं राज्य करा इतक्या आक्रमकपणे कदाचित जाणार नाहीत असं मला वाटतं. म्हणजे तो एक या निवडणुकीचा फॉलोआउट असू शकतो. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्याचं आपण दखल घ्यायला पाहिजे की हा नवा जो पंतप्रधान आहे मार्क कार्न्स, हे मुळात बँकर आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी बँक ऑफ कॅनडाची आणि बँक ऑफ इंग्लंडची अशा दोन्हीचं प्रमुख पद सांभाळलेलं आहे आणि हा इकॉनॉमीमधला तज्ज्ञ माणूस आहे. तर त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्यासारखा माणूस देशाच्या नेतृत्वात कधी पाहिजे तर क्रायसिसमध्ये पाहिजे. पीस टाईममध्ये माझ्यासारख्या माणसाची गरज नाही आहे. म्हणजे जेव्हा क्रायसिस असेल तेव्हाच मी काही करू शकेन. म्हणजे जेव्हा त्यांचं नाव समोर आलं तेव्हा लोकांना असं वाटत होतं की हा काही टिपिकल पॉलिटिशियन नाही आहे. बरोबर, त्याने आतापर्यंत देखील निवडणूक लढवलेली नाही. तर हा टिपिकल पॉलिटिशियन नाही, हा कसा राजकारण करेल किंवा हा कसा यशस्वी होऊ शकेल असं वाटत होतं. म्हणजे जसं आपल्याकडं म्हणा की मनमोहन सिंग अचानक नाव समोर आलं की जे काही पॉलिटिशियन नव्हते, पण त्यांनी एक उत्तम कारभार करून दाखवला, चांगल्या पद्धतीने देशाला पुढे न्यायचा प्रयत्न केला. तशीच काहीशी सिमिलर अवस्था कॅनडामध्ये की ते काही टिपिकल राजकारणी नाही आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत. पण इकॉनॉमिस्ट असताना त्यांनी आपल्या भोवती देशाला उभं करून दाखवलं. आणि आता कॅनडा समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे की अमेरिकेचे निर्बंध, अमेरिकेचं टेरिफ वॉर याच्यातून कॅनडाला जर बाहेर पडायचं असेल तर चांगल्या इकॉनॉमिक्सची आवश्यकता आहे आणि कदाचित हा माणूस ते देऊ शकेल. त्या अर्थानं कॅनडाच्या एकूण राजकीय वाटचालीत एक वेगळंच वळण आलेलं आहे. त्याला ते कसं त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकतात, जर गेले तर कॅनडा पुन्हा एकदा एक स्ट्रॉंग देश म्हणून पुढे येऊ शकतो. हे एक वैशिष्ट्य म्हणून लक्षात घेण्यासारखं आहे की आघाड्यांची सरकार आहे. जेव्हा टिपिकल राजकारणी पुढे असतात तेव्हा आघाड्यांच्या सरकारकडे जावं लागते आणि जेव्हा टिपिकल राजकारणी नाही, इकॉनॉमिस्ट आहे, तो लीड करतो तेव्हा मात्र तो बहुमताच्या अगदी जवळ येतो आणि मग तो आपल्या मनानुसार राज्य नेऊ शकेल अशा एका अवस्थेपर्यंत येऊ शकतो. असा एक वेगळाच निकाल कॅनडाने दिलेला आहे. सर, आपण कॅनडाच्या निकालाच्या बाबतीमध्ये एक 4 ते 5 पैलूंवरती चर्चा केली. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प फॅक्टर, त्याच्यानंतर नूतन आता पंतप्रधान जे होत आहेत त्यांच्याविषयी आपण बोललो, त्याच्यानंतर जगमीत सिंगच्या विषयी बोललो, निज्जनच्या विषयी बोललो. आता एक राहता राहिला तो म्हणजे ट्रुडो, त्यांचे ज्या पद्धतीनं प्रशासन राबवलं किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यावर भ्रष्टाचार, जस्टिन ट्रुडो, तर त्याच्याकडे कसं बघतात त्यांच्या एकंदरीत? जस्टिन ट्रुडोचा एकूणच जो सगळा काम करण्याची पद्धत होती ती काही फार पोक्त नव्हती. हे ते निवडून आले, पंतप्रधान झाले. कॅनडा श्रीमंत देश आहे, G20चा सदस्य आहे वगैरे वगैरे, त्यामुळं त्याचं म्हणून एक महत्त्व आहे. आणि ते कायमच लिबरल डेमोक्रेसीच्या नावाखाली किंवा उदारमतवादाच्या नावाखाली ज्या सेन्सिटिव्हिटीज आहेत भारतासारख्या देशांच्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले. त्याचा परिणाम म्हणून भारत आणि कॅनडाचे संबंध ताणलेले होते किंवा त्यांच्या सत्ता काळामध्ये कॅनडामध्ये बाकीचे जे प्रश्न तयार झाले की जगण्याची किंमत वाढते, ज्याच्यावर कॉन्झर्वेटिव्ह पक्ष ज्याच्यावर स्वार पाहत होता. तर या प्रकारची सगळी ताण पण त्यांच्या काळातच निर्माण झाले. म्हणजे आर्थिक ताण पण
ट्रुडो यांच्या काळातच तयार झाले. त्यांच्यावर काही गैरव्यवहाराचे पण आरोप झाले, ते सिद्ध होतील नाही पुढचा भाग आहे. पण एका राजकीय नेत्याची कडं चांगली संधी असताना, तो नेता आहे, अशी चांगली संधी असताना त्यांना त्याचा काही फायदा उठवता आला नाही. ते एका विशिष्ट वैचारिक चौकटीत अडकले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी काही देशांशी संबंध ताणले. त्यांना स्वतःला आपल्या देशामध्ये पण काही नवं घडवता आलं नाही आणि त्यांना पद सोडावं लागलं. योग्य वेळी त्यांनी खरं तर पद सोडलं म्हणता येईल आणि हा नवा नेता पुढे आला आणि त्यांच्या पार्टीला निदान विजयापर्यंत घेऊन गेला. तर एकंदरीतच कॅनडाच्या या निवडणुकीचे परिणाम वेगवेगळ्या अँगलनं कसे आहेत, त्याचे पैलू काय आहेत, हे आपण थोडासा त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दिवसामध्ये अजून बहुमताचा आकडा स्पष्ट झालेला नाही. उद्या किंवा परवा हे सगळं चित्र स्पष्ट होईल. परंतु सध्या कॅनडाची या पद्धतीची परिस्थिती आणि या निकालानंतर आपल्या भारत देशावरती त्याचे काही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत, हे सुद्धा या चर्चेमधून बाहेर आलेलं आहे. तर उद्याच्या काळामध्ये भारत आणि त्याच पद्धतीनं कॅनडा यांचे द्विपक्षीय कसे संबंध राहतात, त्याच्यामधून कॅनडा स्वतःची ओळख कशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर ठेवतात, आणि या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट सरांनी खूप सुंदर रीतीने अधोरेखित केली की ज्यावेळेस सगळे पक्ष एका बाजूला राजनैतिक दृष्टिकोनातून झुकायला लागतात, त्यावेळेस कोणीतरी अशा पद्धतीनं आपल्याकडे मनमोहन सिंग आलेत आणि आता मार्कोनी हे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर अशा प्रकारची ज्यावेळेस नवे उदय होतात त्यावेळेस देश एका वेगळ्या टप्प्यावरती जातो. आता कॅनडा कुठल्या टप्प्यावरती जाईल हा येणारा काळच ठरवेल. पण तुर्तास आपण इथंच थांबू आणि आपण पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. थँक्यू. थँक्यू सर.